मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण शेवग्याच्या शेंगा असतात की नाही, त्याचं पिठलं बनवणार आहोत. हे अशा शेवग्याच्या शेंगा, तर त्याचं पिठलं बनवायचं आहे. तर त्यासाठी साहित्य बघा: शेवग्याच्या शेंगा, नंतर ही लसूण, मिरची आणि आल्याची भरड, कोथिंबीर, ओली मिरची तरी पण, आणि कढीपत्ता, आणि थोडंसं 1-2 चमचे दही घेतलं आहे. थोडंसं आंबटपणा पाहिजे ना त्याला म्हणून, आणि लसूण, आणि थोडासा जास्तीचा कांदा, आणि ह्या आपल्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा. तर त्या शेंगा आपण आता कापून घेऊया. तर सगळ्यांनो, जेव्हा तुम्ही मार्केटमधून शेंगा आणाल ना, तर कधी काय होतं, आपल्या त्या जास्त आणल्या जातात नाही का. तर त्या शेंगा स्टॉक करण्यासाठी, म्हणजे खराब होऊ नये, सुकू नये म्हणून तुम्हाला मी एक आज ट्रिक सांगणार आहे. बघा, अशा थोड्या थोड्या शेंड्या बुडक्याच्या कापून घ्यायच्या, धुवायच्या, आणि ह्या अशा शेंगा आपल्याला जेवढ्या करायच्या तेवढ्या आपण आता वेगळ्या काढू पिठलं बनवण्यासाठी. आणि जेव्हा आपल्याकडे जास्तच्या शेंगा असतात, तर त्या साठवायच्या कशा? साठवायच्या म्हणजे त्या खराब होऊ नयेत, म्हणून सुकून जाऊ नयेत. कारण आत्ता सध्या मार्केटला ह्या खूप महाग आहेत, 50 रुपये वगैरे पाव किलो आहेत. तर आपल्याला बघा, ह्या एवढ्या शेंगा आता आपल्याला ह्या ठेवायच्या, बरोबर ना, घरात फ्रीजमध्ये. तर आपण काय करायचं, ह्यांना ना आपलं जे इडेबल ऑइल असतं, कोणतंही तुम्ही, आपण जे रोजच्या जेवणात वापरतो की नाही, ते तेल, रोजच्या जेवणातलं, म्हणजे खोबरेल तेल, गोडे तेल, ते असं त्या शेंगांना चोळून घ्यायचं. बऱ्यापैकी चोळायचं सगळ्यांना, एकदम त्या अशा नाहल्या पाहिजेत तेलात. बघा, अशा शेंगा थोड्या थोड्या कापायच्या, कारण आपल्या एखाद्या डब्यामध्ये भरता आल्या पाहिजेत की नाही म्हणून. आणि त्यांना टिश्यू पेपर लावायचा खालीवर, आणि डब्यामध्ये पॅक करायचे. टिश्यू पेपर लावायचा आणि पॅक करायचे. मैत्रिणींनो, आता आपण हे गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा तुम्हाला मी दाखवल्या ना, त्या आता उकडून घेणार आहोत. उकडून घेऊन त्या स्मॅश करायच्या. उकडताना थोडंसं त्यामध्ये मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकूया. हे जे पीठ घेतलं की नाही, त्यामध्ये प्रमाणात घ्यायचं. तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं तेवढं. तर आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया.
थोडं थोडं पाणी टाकूया आणि ते थोडंसं गाठी होऊ नयेत म्हणून ते मिसळून घेऊया. आणि नंतर त्या शेवग्याच्या क्रश केलेल्या पाण्यात हे पिठलं आणि ते सगळं एकत्र शिजवायचं. हे कसं काय नव्हतं, तुम्हाला मी आता पीठ भिजवून दाखवते. पीठ एकत्र करून घेतलं, गाठी सोडून घेतल्या. हे कसं केलं. आता हे उकडलेलं शेंगा मी तुम्हाला क्रश करून मग फोडणी द्यायचं दाखवते. सख्यानो, आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगाच्या पिठल्याला फोडणी देऊया, म्हणजे ते बनवूयाच. त्यासाठी बघा तेल तापायला ठेवलं, त्यामध्ये मोहरी टाकूया थोडी. नंतर जिरी थोडी. जिरी मोहरी फार आवश्यक आहे. नंतर चण्याच्या डाळीचं पीठ ना, म्हणून ते हिंग टाकूया. हे चांगलं तडतडलं की आपण लसूण तळून घेऊया. लसूण, कढीपत्ता, कढीपत्ता, नंतर मिरच्या, आपण भरड घालणारच आहोत, तरी पण थोडंसं तिखट होण्यासाठी कांदा थोडासा बऱ्यापैकी टाकतो. कांदा परतताना थोडंसं फ्लेम मोठीच ठेवायची. थोडासा टोमॅटो पण घाला, छानच चव येते. आपण हे मिक्सरला लावलं पाणी, शेंगांचे शिजवलेले होते की नाही बोंड ते तुकडे, त्याचं मिक्सरला लावून त्याचं असं सार बनवायचं. ते पण आपण ह्या कांद्यामध्ये शिजवून घेऊया. आता आपण भरड घेतली होती की नाही, ती टाकूया परतायला. धना पावडर अर्धा चमचा,
थोडीशी. आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे आता. तर त्यामध्ये आपण हे जे आपण शेवग्याचा रस काढलेला आहे की नाही, शेवग्याच्या शेंगांचा, तो टाकूया. आणि त्याच्यामध्ये दही. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. आता हे आपलं सारं चांगलं घट्ट होत आलंय. त्यामध्ये आता आपण हे पीठ टाकूया. एका हाताने पकडायचं आणि एका हाताने पीठ टाकायचं. बघा किती सुंदर झालं ना, छानच झालं. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं तसं तुम्ही करू शकता. पण कमीच केलेलं आहे तरी पण खूप टेस्टी लागतं. काहीतरी एक नवीन प्रकार आणि खूप टेस्टी लागतं. सगळं साहित्य टाकले ना व्यवस्थित एकदम. खूप सुंदर लागतं हे सगळ्यांना. करूनच बघा. आता मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा थोड्या महाग आहे. तुम्हाला सांगितलं ना 2-3चं करा. बाकीच्या स्टोअर कशा करायच्या त्यांनी दाखवले तुम्हाला. शिजायला पाहिजे ना थोडंसं. आपण याच्यावरती कोथिंबीर शिवू. हिरवं पिवळं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं बघा. असं हे आपलं आता पिठलं तयार आहे. या जेवायला. धन्यवाद सगळ्यांना.